नमस्कार मित्रांनो, 2025-26 मधील खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर परिस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्ती कामासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य शासनाकडून 13 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे आज एक GR काढून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। या खरीप हंगामात राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या विहिरी गाळाने बुजलेल्या आहेत, तर काही शेतकऱ्याच्या विहिरी खचलेल्या आहेत। परिणामी पुढील हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे पीक घेणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे। यासाठी 2025-26 मधील खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी संदर्भात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नव्याने योजना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार राज्यात 2025-26 मध्ये जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरता अर्थसहाय्य व योजनेचे स्वरूप काय आहे व त्याची अंमलबजावणी काय आहे याबाबत आपण आता माहिती घेऊया। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ज्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीचे पंचनामे झाले आहेत, त्यांच्या दुरुस्तीची कामे सदर योजनेअंतर्गत अनुज्ञेय राहतील। या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करण्याची पात्र लाभधारकास मुभा राहणार आहे। म्हणजे तुम्ही पोकलेन, JCB वगैरे लावून काम करून घेऊ शकता। याकरता संबंधित शेतकऱ्यांचे संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक राहणार आहे। सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ देणे आवश्यक राहणार आहे। अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडणे आवश्यक आहे, अन्यथा सदर अर्ज विचारात घेण्यात येणार नाही। जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अथवा पूर परिस्थिती नुकसान झालेले आहे, त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी म्हणजे PTO यांना पंचनामा झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळ पाहणी करून सिंचन विहीरनिहाय दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रके तयार करण्याचा आदेश द्यायचा आहे। या आदेशाच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत या श्रेणीतील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीचे तांत्रिक अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावं लागणार आहे। गट विकास अधिकारी यांनी तालुक्याच्या एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा लागणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा 30,000 यापैकी जो कमी असेल ती रक्कम अनुज्ञेय करून तालुकानिहाय एकूण खर्चास मान्यता द्यावी। त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला विहीर दुरुस्ती कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सूचित करावे। तसेच तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता यांनी प्रदान करावे। अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभधारकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत खचलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्ती कामासाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुकानिहाय खर्चासाठी निधीची मागणी शासन स्तरावर करण्यात यावी। शासन स्तरावरून आवश्यकतेनुसार निधी वितरित करण्यात येईल। या कामासाठी लाभार्थ्यास सुरुवातीला 50% रक्कम म्हणजे 15,000 रुपये आगाऊ देणार आहेत आणि काम झाल्यानंतर 15,000 रुपये हे देणार आहेत। तर सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसहाय्य मान्यता मिळाल्यानंतर दुरुस्तीचे काम आर्थिक वर्षातच पूर्ण म्हणजे लगेच करून घ्यावं लागले, मार्च आधीच करून घ्यावे लागणार आहे। तर अशा प्रकारे हे सर्व नियम अटी होते। त्यानुसार हे आता शेतकऱ्यांना प्रति विहीर हे 30,000 रुपये मिळणार आहे। धन्यवाद।